जीवनाचा खरा उद्देश काय आहे? हे काय आहे? चला या विषयाचा सखोल अर्थ आणि तत्त्व जाणून घेऊया. आपण दररोज धावपळ करतो, पण हे धावपळ नक्की कशासाठी आहे? काय फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा हाच मानवी जन्माचा हेतू आहे, की त्यापलीकडे काहीतरी विलक्षण सत्य दडलेले आहे? आजच्या ज्ञानामृतसार विशेष भागात आपण मानवी अस्तित्वाच्या या सर्वोच्च रहस्याचा उलगडा करणार आहोत. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. या श्लोकाचा अर्थ असा की या संसारात प्रत्येक जीव हा ईश्वराचाच एक सनातन अंश आहे, पण अज्ञानामुळे तो स्वतःला शरीर आणि मन समजतो आणि प्रकृतीच्या 6 इंद्रियांशी संघर्ष करतो. जीवनाचा खरा उद्देश या संघर्षातून मुक्त होऊन आपण कोण आहोत हे ओळखणे आणि पुन्हा त्या ईश्वरी अंशाशी एकरूप होणे हा आहे. वेदांत याला आत्मसाक्षात्कार किंवा स्वस्वरूपाची ओळख असे म्हणतो. कठोपनिषदातील नचिकेताची कथा या संदर्भात अत्यंत बोलकी आहे. नचिकेता जेव्हा यमराजाकडे गेला तेव्हा यमराजाने त्याला जगातील सर्व सुखसोयी, धनदौलत आणि दीर्घायुष्य देण्याचे आमिष दाखवले. पण नचिकेताने ते सर्व नाकारले. तो म्हणाला, हे यमराजा, हे सर्व क्षणभंगूर आहे. मला केवळ तेच ज्ञान हवे आहे ज्याने मृत्यूवर विजय मिळवता येतो आणि जीवनाचा खरा अर्थ समजतो. एका लहान मुलाचा हा निग्रह पाहून यमराज थक्क झाले आणि त्यांनी त्याला आत्मविद्या प्रदान केली. ही कथा आपल्याला शिकवते की बाह्य सुखाच्या पलीकडे जाऊन शाश्वत शोधणे हाच खरा उद्देश आहे. जीवनाचा खरा उद्देश म्हणजे केवळ शरीर जगवणे नसून आपल्यातील ईश्वरी तत्वाची जाणीव करून घेणे, इतरांच्या कामी येणे आणि अंतिमतः त्या वैश्विक चैतन्यात विलीन होणे हा आहे. जर तुम्हाला हे ज्ञानामृत आवडले असेल तर अशाच सखोल आध्यात्मिक चिंतनासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा. संत तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. जेव्हा आपण जीवनाचा खरा उद्देश ओळखतो तेव्हा संपूर्ण जीवन आनंदाचा एक महासागर बनते. तुमचे जीवन या आनंदाने व्यापून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हरी.